अरे मानाजी, आपल्याला पाठवलं त्यांनी परत खाली. काय बघायला पाठवलं? कचरा. अरे इथेच पडला होता ना मानाजी, तू रक्ताच्या थारोळ्यात पडला होतास ना रे. किती जण मारले होतेस? किती मारले होते? 500 तर असेच कापलेत. आणि तू रे? मी 200-300च्या पुढेच काप. आणि बघतोयस ही कचरा कुंडी बघतोयस? हा, तुझं हे बलिदान, तुझं बलिदान. अरे मला तर इतकं मारलं होतं, धर्म बदल, हे कर ते कर. आपण नाही हारलो रे, पण ही पिढी हारली आहे. अरे पिढी हारली आहे, ही पिढी हारली. वाईट वाटतं. त्याच्यावर नावं लिहिली, प्रेमिकांची नावं. अरे 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 मानाजी, काय म्हणणं आहे तुझं यावरती? अरे सांग त्या पिढीला, सांग. बरबादी करतायत ना या किल्ल्यांची, या गडांची बरबादी करतायत. अरे ढासळलेत किल्ले, लक्ष नाही कुणाचं. थुंकतायत काय, दारूच्या बाटल्या काय पडल्यात, पिचकाऱ्या काय मारल्यात, अरे गुटक्याच्या पुड्या काय पडल्यात. काय म्हणायचं या पुढच्या पिढी? काय करावं लागेल तुला वाटतंय? पुन्हा जन्म घ्यावा लागेल? छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल. या पिढ्यांना मला तर असं वाटतं आणखी 10 पिढ्या फक्त फार फार तर किल्ले पाहायला मिळतील. खरंच आहे. नंतरच्या पिढ्यांना तर किल्ले फक्त त्यांना चित्रात आणि पुस्तकातच पाहायला मिळतील. खरंच आहे. आणि महाराज तुला मानाजी जो इतिहास विसरतो ना, तो भविष्य घालवून बसतो. आणि ही पुढची पिढी आहे ना, ही आपण ही पाहायला आलोय, ही घाण बघायला आलोय ना, ही पुढची पिढी नष्ट होणार जर हे असेच वागतील. पण मला वाटतं मगाशी काही मुलं पण होती ना रे, जी चांगला गड स्वच्छ करत होती, तिथं छान झेंडा पण लावला होता त्यांनी वरती. मला वाटतं अजूनही असं नाहीये की सगळीच पिढी वाईट. काही चांगली पिढी सुद्धा आहे. या पिढीतली काही चांगली मुलं सुद्धा आहेत. मला वाटतं कदाचित ती ह्या सांभाळतील ना रे. जे आता करतायत त्यांचं अनुकरण इतर तरुण पिढीने करावं. त्यांच्या सोबत काम केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे. इतिहास जेवढा जास्तीत जास्त पोहोचवता येईल, छत्रपती संभाजी महाराज जेवढे जास्तीत जास्त पोहोचवता येतील, जेवढे छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवता येतील, त्यांच्या मागच्या लोकांची बलिदानं पोहोचू, तोपर्यंत पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व कळणार नाही. फक्त पुस्तकापुरतेच मर्यादित केलेत रे या लोकांनी यांना. मला वाटतं गावोगावी प्रत्येक ठिकाणी याचं प्रबोधन व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शाळांच्या सहली ज्या फालतू ठिकाणी काढतात ते या गडकोटांवर काढल्या पाहिजेत. राष्ट्र आपला इतिहास विसरतं, त्यांचं भविष्य अंधारमय असतं. आपल्या मुलांना योग्य वेळी हा सगळा शिवसंस्कार मिळाला तरच ही पुढची पिढी टिकेल. यासाठी एक छोटासा श्लोक म्हणू किंवा आपण एक हे शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देवदेश आणि धर्म करावे. हे जर त्यांनी अनुकरण केलं तर मला वाटत नाही आपल्याला इतर कोणत्या संस्कारांची मुलांसाठी गरज पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे युगपुरुष, युगप्रवर्तक, हे एका दीपस्तंभाप्रमाणे आपल्या येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे दीपस्तंभाप्रमाणे काम करणार आहेत. आपल्याला कोणाकडेही जायची गरज नाही, कोणाचा इतिहास माहिती करून घ्यायची गरज नाही. जर आपण आपल्या पूर्वजांचा पराक्रम, तो इतिहास बघितला, आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही आहे. मला वाटतं आपण परत जन्म घेऊयात, पुन्हा जन्म घेऊयात या कामासाठी. जाऊयात, चला आपण पुन्हा जन्म घेऊया. नक्की.